सामना 3 षटकांचा असेल. नाणेफेकी जिंकली आहे टीम सुरई संघानं आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सामना 3 ओव्हरचा आहे. लगेचच मैदानामध्ये सलामीची जोडी पाठवायची आहे आणि सामनावीर आयुष पाटील असेल. सो आपण नंतर यायचं आहे. मॅच संपल्यानंतर आपण देणार आहोत. चला टीम अलीमगड, तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे. या गोष्टीचा विचार तुम्ही करा आणि मैदान गाठायचं आहे लवकरात लवकर. धावा मितील अर्धा डझन. षटकार केलं. षटकाराला 6 धावा धावफलकावरती. 6 धावेनं धावफलक 9 वरती. गोलंदाज सज्ज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपील तर केली जाती, मात्र डॉट बॉलला निर्धाव चेंडू. प्रेक्षकांची देखील भरपूर गर्दी. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. अगदी उद्या देखील आपल्याला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळणार आहे. प्रकाश झोकामध्ये मॅच उद्याच्या दिवसामध्ये. यावेळेस खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. अक्षरशः कार्पेटच्या साहाय्यानं पकडला जाईल चेंडूला. 1 धाव. रुपेशला दुसरी धाव हवी होती परंतु नाकारलं केतननं. धावफलक जाऊन पोहोचेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 10 धावा. 10 रन ऑन अबाउट. 10 धावा धावफलकावरती. शेवटचं सत्र आहे. अगदी पहिला डाव सध्या सुरू आहे. पाहायला मिळते सुरई विपक्ष अलीमगड अशी मॅच. हे म्हणेन की सुरईनं एक अलीमगड संघाला हरवलाय. आता दुसरा संघ नक्कीच युवा संघ हरला परंतु आता अनुभवी संघ समोर आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती. दुसरं षटक भावेश येतात. भावेश पाटील दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. भावेश पाटील दुसरे षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडला बॅटर केतन पाटील. यावेळेस बघा अगदी मिसटायमिंग फटका. काऊ कॉर्नर रिजनला खेळाडू आहेत. कोणती मिस्टेक नाहीये. विकेटचं बटन. मोठा धक्का केतन पाटीलच्या रूपाने लागतोय टीम जयदुर्गा सुरई संघाला. केतन बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी आकाश पाटील आल्यात. पहिला चेंडू वरती विकेट. कॉन्फिडन्स भावेश पाटील. अगदी शेवट सुरू आहे. जबरदस्त फटका जर आहे. अगदी वाईडिश खेळाडू उभे होते आणि सरळ डाऊन द ग्राउंड बॉल सीमा पार. एका टप्प्यानं येतोय हा चौकार. जबरदस्त फटका. 4 धावा धावफलकावरती. 4 धावेनं धावफलक 14 वरती. भावेश पाटील पुढचा बॉल आकाशसाठी. जबरदस्त बॉल. अगदी खोलवा टप्पाचा बॉल होता. खोदून तर काढला होता परंतु सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये तो चेंडू गेलाय.
निर्धाव चेंडू, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे आणि यस तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते, परंतु ऑनफिल्ड डिसिजन डॉट बॉल तर आला. डिसिजन पेंडिंग आहे. वाईड आहे की नाही आहे हा प्रश्न. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आला. भावेश पाटील, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू देखील खोलवा टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र एक धाव. दुसरीचा प्रयत्न, दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन रुपेश पाटीलला माघारी परतावं लागेल. आणखीन एक धक्का टीम जयदुर्गा सुरई ए संघाला. रुपेश बॅक टू द डगआउट. परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील, स्ट्रायकिंग एंडला आकाश असतील. धावफलकावरती धाबा स्थिर आहेत, त्या म्हणजे 15 धाबा, 15 रन्स. 8 मिनिटं झाल्यात आणि आतापर्यंत 5 चेंडू झाल्यात, म्हणजे वेळेवरती आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. हा फटका देखील डाऊन द ग्राउंड. फटका चांगला, मात्र खेळाडू आल्यात. लॉंगअपला होते खेळाडू आणि एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धाबा धावफलकावरती. उद्याच्या दिवसामध्ये देखील आपल्याला मी जसा उल्लेख केला, प्रकाश धोकामध्ये मॅच म्हणजे नाईट क्रिकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. परंतु उद्या ठीक 9 वाजता सकाळी सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिली मॅच टीम भरत स्पोर्ट वळपाडा विपक्ष टीम RD ओळी. आपण ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करा. 9 वाजता आपल्याला बॉल टाकायचा आहे. आज अगदी वेळेवरती सामने सुरू झालेत. त्यानंतर दुसरी मॅच श्री गणेश भरोडी विपक्ष टीम गावदेवी अंजूर. तिसरी मॅच शेळूमाता वळ विपक्ष भावाळे बी. त्यानंतर जय हनुमान सरवली बी विपक्ष जय झोटिंग देवरुंग. आणि त्यानंतर जय सोनूआई वडुनवगर विपक्ष एकवीरा हायवे दिवे. फटका हा देखील चांगला आहे, मात्र एक धाव. दरम्यान दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. बघा अगदी स्टेजच्या डाव्या बाजूने भरपूर आवाज येतोय, कारण प्रेक्षक वर्ग भरपूर आहे टीम अलिमगड संघाचा. अगदी खेळाडू आहेत ज्यांना संधी मिळाली नाहीये, हरकत नाहीये. जर सामना जिंकला तर ते संधी मिळाली नाही त्याचं सुद्धा गम कधीच वाटत नाही. सध्या तरी तेच प्रेक्षक वर्ग देखील प्रचंड आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज झालाय सज्ज. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. मिड विकेटला खेळाडू दूरवरून येतोय. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट केला जातोय आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. प्रत्येक चेंडूवरती टाळ्यांचा कडकडाट होतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते हर्ष पाटीलच्या माध्यमातून. नक्कीच जो या सामन्यातनं विजयी होईल तो निश्चित रूपानं टॉप 4 मध्ये क्वालिफाय करणार आहे, म्हणजे एक ट्रॉफी त्यांना लागू आहे. जर येथून हरलात ना तर रात्री निश्चित झोप लागणार नाहीये. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. खोदून तर काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. 2 धावेनं धाव पलक. 22 धावा. काय मॅच पाहायला मिळते. थ्रिलिंग मॅच. अगदी जवळजवळचे गावं आहेत 2. सुरई विपक्ष अलिमगड. या अगोदर देखील जरी मरी अलिमगड जो युवा संघ होता त्यांना हरवून सुरई संघ पुढे आली आहे,
परंतु आता आव्हान आहे ते म्हणजे जरीमरी अलीमगढ़ जो ओल्ड संघ आहे त्याची. गोलंदाज झालाय सज्ज, फिरून मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळतीये. अगदी या स्पर्धेमध्ये रायझिंग स्टार असा कोणता अवॉर्ड असता तर निश्चित रूपानं तो या गोलंदाजाला दिला असता. हर्ष पाटील जबरदस्त गोलंदाजी, संपूर्ण दिवसभर त्याने इम्प्रेस केलाय आणि या मॅच मध्ये देखील खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. एक धाव अतिशय वेगानं पूर्ण आणि मिसफिल्ड. सत्तावीस धावांची गरज आहे टॉप 4 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी टीम जरीमरी अलीमगढ़ संघाला. काय थ्रिलिंग मॅच पाहायला मिळणार आहे. अलीमगढ़ संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे, सो त्या अपेक्षेनं लगेच उतरायचं आहे. सव्वीस धावा बनला, 27 धावांची गरज आहे. भरत स्पोर्ट वळपाडा विपक्ष आरडी ओळी. उद्याच्या दिवसामध्ये पहिली मॅच ठीक 8:30 वाजता तुम्ही रिपोर्ट करायचा आहे. 9 वाजता पहिला चेंडू पडेल, या गोष्टीची नोंद घ्या. भरत स्पोर्ट वळपाडा विपक्ष आरडी ओळी. त्यानंतर मॅच श्री गणेश भरोडी विपक्ष गावदेवी अंजूर. त्यानंतर शेळू माता बळ विपक्ष भावाळे बी. त्यानंतर जय हनुमान सरवली बी विपक्ष जय झोटिंग देवरुंग. आणि त्यानंतर जय सोनूआई वडुनवगर विपक्ष एकवीरा हायवे दिवे. सर्व संघांना विनंती आहे की आपण अगदी वेळेवरती जो आपल्याला वेळ दिली आहे त्या वेळेमध्ये रिपोर्ट करणं आवश्यक आहे. कारण काही संघ असतात जे लाईव्ह बघून येतात, तर तसं करू नका कारण ट्रॅफिक वगैरे भरपूर असते. कारण उद्या सुपर संडे आहे, सो विनंती असेल. आणि आपल्याला प्रकाश झोकामध्ये मॅचेस खेळवायच्या आहेत, असं नाही आहे की भरपूर रात्र देखील करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे टीम जय दुर्गा सुरई ए संघ. ग्रामीण क्रिकेट सध्या आपण पाहतोय गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी खेळलं जाणारं क्रिकेट. नक्कीच सातत्याने जेव्हा कोणता संघ हरत असतो तेव्हा भरपूर लोक त्यांना नावं ठेवतात. तर कोणताही संघ किंवा कोणताही खेळाडू हरण्यासाठी कधीही खेळत नाही, तर जिंकण्यासाठी सर्व खेळ खेळले जातात. सव्वीस बनल्यात, 27 बनवायचे आहेत. समोर संघ आहे जरीमरी अलीमगढ़, त्यांच्या विपक्षामध्ये जय दुर्गा सुरई ए संघ. क्वालिफाईंगची मॅच आहे, जो संघ जिंकेल तो ट्रॉफी पात्र होणार आहे, टॉप 4 मध्ये क्वालिफाय होणार आहे. आणि जो हरेल त्याला इथून सामना सोडावा लागणार आहे, ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. मी नक्कीच उल्लेख करत होतो ग्रामीण क्रिकेटचा. इमोशन्स भरपूर आहेत या ग्रामीण क्रिकेटमध्ये. अनेक तारे सितारे आपल्या गावासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळत असतात. सलामीची जोडी खेळपट्टीवरती.
प्रणय आणि भावेश ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. गोलंदाज केतन पाटील याच्यावरती जबाबदारी आहे. या 26 धावा रोखायच्या आहेत, 27 बनवायच्या आहेत, 26 रोखायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. गोलंदाज झालाय सज्ज केतन पाटील. पहिला बॉल स्लॉक स्वीपच्या अंदाजानं खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. एका धावेनं ऑफ द मार्क प्रणय, ऑफ द मार्क टीम जरीमरी अलीमगढ संघ. थ्रिलिंग नक्कीच पाहायला मिळणार आहे. या पहिल्या चेंडूनं सांगून दिलाय आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. प्रेक्षक वर्ग देखील भरपूर मोठ्या प्रमाणात जोडला जातोय. युट्यूब वरती देखील अनेक प्रेक्षक जोडले जात आहेत. अनेक कमेंट्स देखील येत आहेत, अनेक कॉल देखील येत आहेत. कोण जिंकणार हा सामना, सुरई की अलीमगढ? गोलंदाज सज्ज केतन. यावेळेस उडवलंय. चेंडू हवेत आहे, चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही मिस्टेक नाहीये आणि विकेटचं पतन. मोठा धक्का. टीम जरीमरी अलीमगढ संघाला विश्वास बसत नाहीये भावेशला. हे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? भावेश पाटील बॅक टू द आउट. बारा आहे आणि तो वय वाढवतोय. शिकलाय तो भिवंडीमध्ये. वय वाढवायचं कसं आणि कमी कसं करायचं. धावफलकावरती धावा स्थिर आहेत, त्या म्हणजे 3 धावा, 2 विकेट आल्यात. अजून देखील या षटकामध्ये मला वाटतं एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 27 बनवायच्या होत्या आणि बॅटर सुमित आल्यात. गोलंदाज सज्ज झालाय केतन पाटील. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजून देखील जिवंत आहे.
एखाद दुसरा मोठा फटका या ओव्हर मध्ये, या षटकामध्ये. केतन पाटील समोर सुमित आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. अप्रतिम स्पेल, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. चला विनंती असेल, आपण टीम मीटिंग घेऊ नका. टीम सुरई सर्वजण येऊ नका, विनंती असेल. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 24 धावांची. 12-24 समीकरण म्हणजे 12ची सरासरी गाठायची आहे. या षटकामध्ये जर 12-10 प्लस जरी धावा आल्या ना, तर मॅच मध्ये रंगत निर्माण राहणार आहे. न्यू गोलंदाज आकाश पाटील. आकाश पाटील येत आहेत दुसरं षटक घेऊन. यावेळेस स्विच हिट केलाय. हा फटका देखील चांगला आहे, मात्र डीप मध्ये खेळाडू याच फटक्यांसाठी ठेवलाय. एक सिंगल या चेंडूवरती देखील कंप्लीट केली जाईल. एक धाव, एका धावेने धाव फलक 4 वरती. नक्कीच जसा मी उल्लेख करत होतो, दोन्ही आसपासली गावं आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाचा खेळ माहिती असतो. कुठे ना कुठे प्रणय पाटील अगदी रिव्हर्सचा अटेम्प्ट करतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्याच ठिकाणी ठेवलाय आणि त्याच ठिकाणी बॉल देखील जातोय. चला वेग कमी घ्या सुरेश संघ, विनंती असेल. गोलंदाज झालाय सज्ज आकाश पाटील. पुढचा बॉल सुमित साठी. यावेळेस फटका उडवलाय, चेंडू हवेत आहे, फार काळ हवेत आहे. पियुष येतोय चेंडू खाली, मात्र झेल झाली आहे ड्रॉप. 2 धाबा देखील कंप्लीट. दोन धाब्यानं धावफलक पुढे सरकेल 6 या अंकावरती. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. 10 गेंदे 21 रन की जरूरत यहां से मैच को जीतने के लिए. 10 चेंडू 21 ची गरज आहे. मॅच मध्ये रंगत तर अजून देखील आहे. सुमित मध्ये ती ॲबिलिटी आहे, तो कधीही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकू शकतो. गोलंदाज सज्ज. आखो टप्पाचा बॉल, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते वाईट साठी. नक्कीच इट्स अ फेअर डिलिव्हरी. आकाश पाटील सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस बघा मोठा प्रहार पुन्हा करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झालेला नाहीये. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. सिंगल डबलला काही एक होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. चौकार षटकार ठोकायचे आहेत, कारण समीकरण राहिलं ते म्हणजे 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. 8 बॉल 20 ची गरज. यावेळेस बघा मिसटायमिंग फटका पुन्हा आहे, मात्र नोमॅन्स लँड मध्ये दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट केला जातोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये काय घडलंय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते आणि सॉफ्ट सिग्नल आउट आहे.
नक्कीच एक खुशखबरी आहे मानकोलीकरांसाठी. गुरुदत्त स्पोर्ट्स मानकोली 40+ मेगा फिनाले मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. पिंपळनेर या ठिकाणी ज्या मॅचेस सुरू आहेत 40+च्या त्यामध्ये त्यांनी फायनल मध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन. यस सॉफ्ट सिग्नल होता तोच डिसिजन असेल. आउट आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद झालाय. न्यू बॅटर हर्ष पाटील आल्यात. चला बॅटिंग करणारी टीम तुम्हीच थोडस घाई करायची आहे. निशांत विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका. 19 धावांची गरज. 7 चेंडू 19 ची गरज. आकाश पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती राईट आर्मवर द विकेट न यावेळेस उडवलाय. फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू रुपेश उर्फ छोटू पकडलाय झेल आणि संपलाय. बॅट्समनचा खेळ लागतो. आणखीन एक धक्का. आता समीकरण राहिलंय 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 19 धावांची. चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 19 धावांची. न्यू बॅटर राजू पाटील आल्यात परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅटर सुमित पाटील आहे. ॲबिलिटी आहे 19 बनवू शकतो. 6 चेंडू 19 ची गरज आहे. जर सामना जिंकला तर नक्कीच अलिमगड डोक्यावरती घेऊन नाचणार आहे सुमित पाटीलला आणि राजू पाटीलला. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आयुष पाटील. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आयुष. या मॅच मध्ये मॅच जिंकून देईल का? 19 ची गरज. 6 चेंडू. पहिला बॉल अपील तर केली होती. विश्वास त्या अपील मध्ये नाही. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 19 ची गरज. व्हॉट अ मॅच. मोठा फटका गरजेचा आहे. सुमित पाटील मोठा फटका खेळायचा आहे. कुठे ना कुठे विश्वास आहे त्याला देखील परंतु 5 चेंडू 19 ची गरज. फुल टॉस बॉल आणि दोन्ही हातांनी जो तोफा होता तो कबूल केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर आलाय. षटकार. मला माहिती आहे टीम मीटिंग होणार आहे कारण येऊ नका विनंती असेल. हेच चित्र नक्कीच पाहायला मिळत असतं. सगळेजण येतात सगळेजण वेगवेगळ्या कान मंत्र देतात. गोलंदाज कन्फ्यूज होतो आणि अशा प्रकारचे फटके खेळले जातात. भरपूर सारे प्रेक्षक आता जोडले जातात. जे बसले होते ते देखील उभे झालेत. 4 चेंडू 13 धावांची गरज. आयुष त्याच्या विरोधामध्ये सुमित. 4 बॉल 13 ची गरज. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एकदा अतिशय वेगानं कंप्लीट आणि एकच धाव. बाटकट लागली होती. अंपायर देखील सांगतात भरपूर चांगली अंपायरिंग राहिली आहे. दिनेशजी भामरे सर, निकलेशजी बजागे सर आणि प्रल्हादजी पाटील सर हे आमचे 3 अंपायर्स 3 पिलर्स आहेत या स्पर्धेमध्ये. भरपूर चांगली क्वालिटी अंपायरिंग पाहायला मिळाली आहे. 3 बॉल 12 धावांची गरज. 2 मोठे फटके गरज आहे
आयुष युवा गोलंदाज आहे, समोर एक्सपिरियन्स राजीव पाटील. यावेळेस खुला टप्पाचा बॉल खोदून काढलाय, एकच धाव मिळणार आहे. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? 2 षटकार ठोकायचे आहेत, कारण 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 2 गेंदे 11 रन की जरूरत यहाँ से मैच को जीतने के लिए. 2 चेंडू 11 ची गरज. व्हॉट अ मॅच. सुमित विश्वास आहे, संघाला देखील विश्वास आहे सुमित वरती. कॅप्टन्स नॉक खेळायची आहे. काय घडलंय, काय घडलंय? अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे 2 बॉल 10 ची गरज. आता समीकरण असं राहिलंय, 1 चौकार 1 षटकार देखील चालेल. चेसिंग कंपल्सरी आहे. चला विनंती असेल, निशांत रुपेश विनंती असेल. 2 बॉल 10 ची गरज. दोन बॉल 10 ची गरज. बसलेले जे प्रेक्षक होते ते उभे राहिलेत. दोन बॉल 10 ची गरज. यावेळेस ओहो, व्हॉट अ मॅच. 1 बॉल 4 धावांची गरज आहे. काय बॅटिंग करतोय सुमित. मी म्हटलं होतं जर येथून मॅच जिंकवली तर डोक्यावरती नक्कीच घेणार आहे. कॅप्टन्स नॉक खेळतोय. 1 बॉल 4 ची गरज. व्हॉट अ मॅच. एक चेंडू 4 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी तर आहे, चौकार नाही तर षटकार ठोकायचा आहे. प्रेक्षक देखील भरपूर सारे जाईला टांगलेत आता, कारण त्यांना देखील उत्सुकता आहे. आयुष पाटील की सुमित पाटील. 1 बॉल 4 धावांची गरज. मॅच झाली आहे फिनिश.